तर गुढीपाडव्यानिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या मंदिरात फळांची आरास करण्यात आली आहे। गणपतीच्या दर्शनासाठी पुणेकरांनी सकाळपासूनच मोठी गर्दी केली आहे। गुढीपाडवा मराठी नववर्षाचा पहिला दिवस सगळ्या पुणेकर जे आहे ते दगडूशेठ गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन साजरं करत आहे। आज घरोघरी पुण्यात मांगल्याच्या आणि आरोग्याची जी गुढी आहे ती उभारली जाणार आहे आणि अख्ख्या महाराष्ट्रभर याच गुढीपाडव्याचा उत्साह आहे आपल्याला तो पाहायला मिळत आहे। दिवसभर या ठिकाणी सांगीतिक महोत्सव देखील साजरा होणार आहे आणि आपण जर बघितलं तर या मंदिराच्या बाहेर देखील मोठी गुढी उभारण्यात आली आहे। आपण खाली बघितलं तर साखरेची माळ अर्पण करण्यात आली आहे आणि बाप्पाचं रूप देखील छान पद्धतीने सजवण्यात आलंय। आज नववर्ष आहे, नववर्षाची सुरुवात करण्यासाठी पुणेकर बाप्पाचा आशीर्वाद घेण्यासाठी सकाळपासूनच दगडूशेठ मंदिरात दाखल झालेले आहे आणि येणारं नववर्ष आमचं सुखाचं समृद्धीचं जाऊ दे असं साकडं आहे ते सगळे बाप्पाजवळ घालताना दिसत आहेत। अर्थातच गुढी आपल्याला एक नवं चैतन्य देते आणि महत्त्वाचं म्हणजे उंच भरारी घेण्यासाठी ताकद देणारी गुढी आहे असं मानलं जातं आणि त्याच गुढीपाडव्याच्या दिवशी हे सगळे पुणेकर आहे ते बाप्पाचं दर्शन घेत आहेत आणि अर्थातच नववर्षाच्या सुख समाधानासाठी बाप्पाकडे मागणं मागतायत। कॅमेरामॅन अमोल गवाळेसह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।